वरचा फंडा बघा, कडक सरफेस किती असतं बघा. फटका पायाला आपला असा बसतो, हा फटका असतो. तर या लेवलने बघा, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो ह्याच्यावर वर्कआउट करायचं नाही. आणि तो माती जर केलं तुम्ही, ही बघ माती अशी आपली होते. एक तर शील पेन होतो, नाही तर हिल पेन होतो. एक तर त्याचे कारण 5-6 कारण आहे, कसं एक कारण नाही आहे. एक तर रोड आहे, सरफेस तुमचा कडक सरफेस. दुसरी गोष्ट शूज बरोबर नाही तुमचा. तिसरी गोष्ट आपण आज इकडे करणार आहे. पाय पण थोडंसं टेक्निकली टाकणं लागतो. असा डायरेक्ट जोरात पाय नाही आपटायचा, असा अल्लात टाकायचा, म्हणजे पंप झाला पाहिजे पाय. रिअल आहे, पाऊस चालू आहे बघा, पण वर्कआउट थांबायचं नाही. मेन गोष्ट ती आहे. नाही तर काय आहे, पाऊस आला वर्कआउट बंद, ते नाही. एकदा आपलं टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय वर्कआउट बंद नाही करायचं कधी. हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 263वा दिवस आहे आज. तर आज थोडंसं लेट झालं. लेट म्हणजे राईट टाईम आलो आपण, पण थोडंसं लेट म्हणजे 5-10 मिनटं लेट झालो, कारण की उजेडला पडला, अंधार पडल्यावर येत राहतो आपण. तर चला, मला वाटलं पाऊस येईन. काल संध्याकाळी पाऊस आलता, पण आज का सकाळी सकाळी आला नाही पाऊस. तर चला आजचं रुटीन चालू करू. तर आता ॲड पडली वाटतं पोलीस भरतीची. लई आता रस्त्याने आलो तर लई जण दिसू राहिले. आता हौशे गवशे नवशे सगळेजण येऊ राहिले. आता हिवाळा लागला, हिवाळ्यात तब्येत चांगली बनते म्हणून सगळेजण येते. पण तसं नसतं, 12ही महिने वर्कआउट करायला लागतो मला. असं नसतं की हिवाळ्यात बॉडी जास्त वाढती. फक्त एवढं हिवाळ्यात काऊन येते, कारण कम्फर्टेबल असतं. उन्हाळ्यात कसं ऊन लागतं, झोप यायला लागती. पावसाळ्यात कसं चिकचिकमुळे जात नाही कोण. हिवाळ्यात कसं चांगलं वातावरण, थंडीचं वातावरण असतं, बाहेर फिरायला बिरायला चांगलं वाटतं. त्याच्यामुळं हिवाळ्यात जास्त करून व्यायाम करते लोक. जिम पण आता टच भरलेले असते बघा. पण याच्यामध्ये जे नवीन पोरं येते पोलीस भरतीला, ते लपडा त्यांच्याकडून सगळ्यात जास्त चुकी होऊन जाते. सगळ्यात जास्त शिनपेन, सगळ्यात पुढे नी पेन, या नवीन नवीन जे पोरं असते ना आलेले, त्यांनाच होतो. कारण की पळायची टेक्निक माहीत नसते आणि कुठं पळावं ते माहीत नसतं. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम नवीन पोरांना सगळ्यात जास्त होतो. कारण की नवीन नवीन आले, रनिंग करते, ज्याला ग्राउंड अवेलेबल आहे ते ग्राउंडवर असतेच, पण ज्याला नसतं ते रोडनी पळते. आता इथं बघितलं आपल्या वाळूच्या गावात ग्राउंड नाही आहे, पण आता जेवढे पोरं सगळे रोडनी पळते. आपण पळतो, पण तो टेक्निक असते, पाय टाकायची टेक्निक असते, ही टेक्निक असते. तर ह्याच्यावर डिपेंड असतं तुम्ही कसे पाय टाकते आणि कशी किती रनिंग करते आणि कशी रनिंग करते, ह्याच्यावर डिपेंड आहे तुमचे पाय दुखन का नाही दुखन. त्याच्यानंतर शूज एक असतो, शूज का कोणता वापरायचा, असे 2-4 कारण असते जेणेकरून नी पेन होईल तुम्हाला आणि शिन पेन होईल. पण ते नवीनला माहीत नसतं, त्याच्यामुळे त्यांना सगळ्यात जास्त होतो. तर आज पण आपण तोच करणार आहे. आपण आज सोमवार आहे, तर आपण इन आउट वर्कआउट करणार आहे. आपला कंपल्सरी रेग्युलरमधला हेच असतो लॅडर वर्कआउट. पण लॅडर वर्कआउट आपलं इथं लॅडर मारता येत नाही, म्हणून आपण फक्त इन आउट वर्कआउट तोच करतो. आणि इथं कडक सरफेसवर नाही करत, इथं केलं तर पाय दुखते. त्याच्यामुळे आपण त्या नॉर्मल ह्याच्यावरच करतो. तरी आपण 1-1, 2-2 सेट करू. आज दाखवू तुम्हाला आपण कसे करू शकतो, तुम्ही कसे नाही. तर चला पहिले आपलं रेग्युलरमध्ये वॉर्मअप करू, मग आपलं वर्कआउट सुरुवात करू.
तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आता काय करू, नॉर्मल आपले रेग्युलरमधली जॉगिंग करू. चलो. तर आपण काय करू, जॉगिंगचं पहिले चेंज झालं, आपण कालवानी जॉगिंग इकडेच करू. कारण की आज आपण करणार आहे लॅडर वर्कआउट. तर ते सांगणार पूर्ण स्टेप, मेन स्टेप आपण जास्त करू आणि जे बेसिक स्टेप आहे ना, ज्यात आपलं करू शकता आपण सांगणार आहे, तर त्या एक एक सिंपल करून दाखवू आपण. तर चला जॉगिंग या ठिकाणी करू आपण. तर आपण काय केलं, नॉर्मल जॉगिंग केली. पण वर्कआउटच्या आधी काय करायचं, एक तर स्प्रिंट मारा नाही तर नॉर्मल जॉगिंग करा. दोन्ही पैकी एक आहे. दोन्ही त्यांनी काय होतं, पुढे बॉडी फ्री होऊन जाते. जेवढी हे डाऊन पोझिशन असतील पुढे ॲक्टिव्ह पोझिशन होऊन जाते आणि जेणेकरून आपलं वर्कआउट करायला बेनिफिट होतो. तर चला, जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपण बघणार आहे ना लॅडर वर्कआउटचं इन आउट वर्कआउट. त्याची बेनिफिट काय काय होते. जे नवीन मुलं येते, आपण सकाळी सांगितलं, नवीन मुलं येते त्यांचं कसं, त्यांना प्रॉब्लेम काय होतो, एक तर शिन पेन नाही तर हिल पेन, आणि त्याच्यामुळं दुसरा प्रॉब्लेम पाय बरोबर टाकता येत नाही रनिंग करताना, दम लागतो, किंवा सगळ्यात जास्त मेन प्रॉब्लेम फक्त या दोघं नवीन लोकांनाच होते. एक तर शिन पेन होतो नाही तर हिल पेन होतो. एक तर त्याचे कारण 5-6 कारण आहे, कसं एक कारण नाही आहे. एक तर रोड आहे, सरफेस तुमचा कडक सरफेस. दुसरी गोष्ट शूज बरोबर नाही तुमचा. तिसरी गोष्ट पाय टाकायची टेक्निक बरोबर नाही. एक तर चौथी गोष्ट, पळताना तुम्ही कधी जास्त दाब देते रस्त्यावर. हे 5-6 कारण आहे, त्याच्यामुळे शिनपेन होतो. आणि दुसरे एक कारण आहे, तुम्ही वॉर्मअप करत नाही, तुम्ही वर्कआउट झालं स्ट्रेचिंग करत नाही, हे पण कारण त्याच्यामध्ये. सगळे म्हणजे 5-6 कारणं मिळून शिनपेन होतो, असं एकच कारण नाही. ह्या गोष्टीमुळे आज तुम्हाला सांगणार आहे, तर बिगनर लोकांनी रनिंग परफेक्ट बनवण्यासाठी कोणता वर्कआउट केला पाहिजे. जे दुसरा काय कॉम्प्लिकेटेडमध्ये पडायचं नाही, तुम्ही असं करा तसं करा, एकदम सिम्पल आहे हा वर्कआउट. एक तर टॉप लेवलचे माणसं पण करते, स्पोर्ट्सवाले पण करते, आणि जे बिगनर आहे त्यांना पण एकदम सिम्पल आहे. तर ह्या वर्कआउटने बेनिफिट होतो. आपण पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, तुमची हँड पोझिशन, बॉडी पोझिशन, लेग पोझिशन, समोर कसं बघायचं, आपण रनिंग करताना आपले हाताची पोझिशन कशी ठेवायची, बॉडीची पोझिशन कशी ठेवायची, अप्पर बॉडी कधी यूज करायची, लोअर बॉडी कधी रनिंगमध्ये यूज करायची, हे सगळी टेक्निक असतो. रनिंग हा पूर्ण टेक्निकचा गेम आहे. त्याच्यामुळं आज सुरुवात करायची ना, ते एकदम टेक्निकनी करा. नाही तर काय, डायरेक्ट सुरुवात केली ना तर पाय दुखणार, मेजर इंजुरी होऊन जाणार, आणि त्याच्यानंतर पोरमध्ये रनिंग काय बरोबर नाही, लगेच आउट करून टाकते लगेच. त्याच्यामुळे टेक्निकनी हळूहळू सुरुवात करा, आणि हळूहळू म्हणजे रनिंग बेटर बनत जाते. तुम्ही डायरेक्ट जर सुरुवात केली आणि डायरेक्ट रनिंग केली ना, तर मेजर इंजुरी होण्याचे चान्सेस 100%. तर चला आपण बघू इन आउट वर्कआउट. तर आपण ही दोरी इथं सेट केली. आपण पलीकडे करणार होतो नॉर्मल म्हणजे नरम सरफेसवर, पण आपल्याला दुसरी पण एक्सरसाइज दाखवायची आहे, त्याच्यामुळे आपण हे आज इकडे करणार आहे. पाय पण थोडंसं टेक्निकली टाकणं लागतो असा.
डायरेक्ट जोरात पाय नाही आपटायचा, असा अल्लात टाकायचा म्हणजे पंप झाला पाहिजे पाय असं. तर चला बेसिक वर्कआउट काम कोणता आहे सगळ्यात पहिले ते चालू करू. कुठून येतो म्हणजे थोडंसं दिसायला ओके दिसते. तर हा झाला इन आउट वर्कआउट बेसिकमधला. ह्याने तुमच्या रनिंगमध्ये जेवढे प्रॉब्लेम येते सगळ्या हँड पोझिशनचे, लेग पोझिशनचे, बॉडी बॅलन्सचे, जशी रनिंग परफेक्ट बनवते, जशी रनिंगला परफेक्ट लागते बॉडी, ती सर्व इथं कवर होऊन जाते. आपली पाय पण एका लेवलनी पडते. तर हा वर्कआउट आपला झाला. हा कडक सरफेसवर तुम्हाला मारून दाखवला कारण तिकडं जागा नाही आपल्याला, कारण की तुम्ही कडक सरफेसवर मारू नका, ह्याने हिलपेन व्हायची शक्यता आहे कारण की फटका बसतोय रोडनी. तर चला आता हे झालं बेसिकमधले. अजून ह्याच्यानंतर तुम्ही दुसरे कोणते मारू शकता ते तुम्हाला बेसिक एक डेमो म्हणून दाखवू. तर चला आता ह्याचे मारले आपण, सॉरी ह्याचे 5 सेट मारले 100-100चे म्हणजे 500 मारले आपण. तर चला दुसरा वर्कआउट काय आहे ते बघू. तर दुसरा वर्कआउट आहे आपला. पहिला आपण जागेवर मारलं, आता रनिंग मुवमेंटमध्ये मारायचं.
नाही तर ब्लॉक सिंगल लेन दुसरी पण दाखवा. दुसरी आपली एक्सरसाइज आहे, पण त्यांनी काय होतं माहिती का, त्यांनी ह्या लॅडरला आपलं डबल लेंथ असती, ही सिंगल लेंथ आहे, त्याच्यामुळं त्याचं पाय कसे टाकायचे ते बरोबर सिंगल लेंथमध्ये कळत नाही. त्यासाठी हा बेस्ट एक्सरसाइज आहे. ही 2-3 एक्सरसाइज दाखवले ना आपण, ह्या लॅडर वर्कआउट असलं ना परफेक्ट, तेव्हा एकदम परफेक्ट जमतं. आणि आता आम्ही करू राहिलो पण समजणार नाही तुम्हाला, पण ते फंड आहे. त्याच्यासाठी काय आहे, जी आपण पहिल्यांदा वर्कआउट दाखवलं ना आपण 100-100चे 5 सेट मारले, हे सगळ्यात मेन आहे. हा वर्कआउट करा तुम्ही, हे तुमचे रनिंग परफॉर्मन्स एकदम ओके होऊन जाईल. आणि रनिंगमध्ये जेवढा प्रॉब्लेम येतो मग सगळ्यांना, बिगनर लोकांना सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज आहे ही. एक बिगनर लोकांना आहे, आणि जे कंटिन्यू रेग्युलरवाले ते पण हीच करते एक्सरसाइज, आणि बिगनर पण हेच करते. तर ह्यानी बेनिफिट जास्त हो. ज्या दिवशी तुमची रनिंग नाही होणार, त्या दिवशी ह्या वर्कआउट करू शकतो तुम्ही. रनिंग आणि रनिंगनी जे इफेक्ट पडतो सेम ह्या वर्कआउटने हाच इफेक्ट पडतो आपल्या याच्याने परफॉर्मन्समध्ये. तर चला, आजचा वर्कआउट हा दाखवला, नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. आपला वर्कआउट झाला कम्प्लीट. पाऊस येऊ राहिला आता बघा. वाटलं तर आज येणार नाही, पूर्ण ढग आहे बा. तिकडच किती आलं पाहिजे, हळूहळू चालू होऊ राहिला पाऊस. ठीक आहे, तर आज काय करू, आपलं बेसिक वर्कआउट दाखवलं तुम्हाला, लॅडर वर्कआउट. आता रेग्युलर वरचे वर्कआउट कोणते ते करू, आणि थोडंसं लवकर जाणं लागेल, पाऊस चालू झाला. तर चला. इकडे हे लफडं हो राहिलं ना, एक काम कर, मारू आपण. तर प्लॅनमध्ये चेंज, आपण थोडं स्किपिंग तिकडं मारू, कारण पायाला फटका बसत नाही. ही आपली रेग्युलरची सरफेस नाही का, मुरुम टाकलेला आहे तिथं. इथे काय होतं, आता लॅडर मारलं, आता परत स्किपिंग मारली ना येऊन जातं. चला, हा आपलं रेग्युलर मधलं आहे, इथं मारू आपण. इथं थांब, दोन्ही प्रकारे इथं सेट करू कॅमेरा. आता तिथं फटका बस, इथं नाही बसत नाही, पायाला नरम लागते.
तर 100 स्किपिंग 100चे 10 सेट कंप्लीट झाले. 1000 स्किपिंग मारले आपण. आता ही आंबात झाली आपली. तर रिअल आहे, पाऊस चालू आहे बघा, पण वर्कआउट थांबायचं नाही. मेन गोष्ट ती आहे. नाही तर काय आहे, पाऊस आला वर्कआउट बंद ते नाही. एकदा आपलं टार्गेट कंप्लीट झाल्याशिवाय वर्कआउट बंद नाही करायचं कधी. तर चला 1000 स्किपिंग झाल्या. आता दुसरा वर्कआउट काय आहे त्याच्याकडे जाऊ. पाऊस चालू आहे बघा. त्याला आपला रेग्युलरचा वर्कआउट आहे. आता सपाटे रेग्युलर ॲप्स आणि सपाटे. ॲप्स आपण स्ट्रेचिंग करतानाच ॲप्स करू. आता रेग्युलरमधले सपाटे आहे, तर सपाटे मारू. तर चला. तर आपण 15-15चे 6 ते 7 सेट मारले आपण सपाट्याचे. पाऊस का सुधरून देत नाही. मागच्या पाऊस असताना आपलं बटनात पाणी गेलं, बटन खराब झालं नाही. आता येईन आपला वॉटरप्रूफ मोबाईल, मग टेन्शन नाही. तर आज आपण सांगितलं नवीन मुलांनी सुरुवात कशी करायची, आणि ज्यांना रनिंग करता येत नाही, सहसा रनिंग बंद आहे, त्यांनी हा इनआउट वर्कआउट केला, सेम रनिंगचे जसे इफेक्ट पडते सेम तसे इफेक्ट ह्या लॅडर वर्कआउटने आपल्याला पडते. तर लॅडर एक दिवशी आणू आणि त्या दिवशी आपण पूर्ण वर्कआउट दाखवू, बेसिकमधले आणि त्या टॉप लेवलपर्यंतचे जेवढे आपण लॅडरमध्ये वर्कआउट करता येते. कमीत कमी 40 ते 50 वर्कआउट आपले लॅडर वर्कआउटमध्ये जमते, ते कार्डिओमध्ये येतं आपलं. तर चला आता काय आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. चला
तर चला ॲप्स वर्कआउट कंप्लीट झालं. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करतो. ह्याला टाइम कमी करतो लवकर द्यावं लागेल. माती स्ट्रेचिंग करून निघू लगेच. एखादा बिझनेस आहे का रे घरी असं? हो ना बा. तर आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आलो आपण. पाऊस चालू आहे. थोडंसं रनिंगमध्ये स्पीडमध्ये करू स्ट्रेचिंग. तुम्ही स्पीडमध्ये करा पण स्किप नका करू स्ट्रेचिंग. सगळ्यात मेन गोष्ट ती, स्किप केली इंजुरी चान्सेस लगेच वाढून जाते. चला जायची तयारी करू आता. एवढं वेळचा पाऊस पडू राहिला पण आपण पूर्ण वल्ल नाही आता. ते बारीक बारीक पडू राहिलं. ॲप झोपवून घेतो. आता फटका वस्तू पायाला माथ्यावर उचलून शूटिंग. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. तुम्हाला एक सेट दाखवतो. याच्यावरचा फंडा बघा, कडक सरफेस किती असतं बघा. फटका पायाला आपला असा बसतो. हा फटका असतो तर या लेवलने बघा. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो ह्याच्यावर वर्कआउट करायचं नाही. आणि तो माती जर केलं तुम्ही, ही बघ माती अशी आपली मातीवर फटका कमी बसतो. त्याच्यामुळं जे रोड रनिंग किंवा सिमेंटच्या रस्त्यावर ते कोणताही वर्कआउट किंवा रनिंग करताना टाळा. माती जेवढं पळता येईल तेवढं पळा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.